तेव्हा सुंदर हसत बोलते, काही नाही रे वसुदेव, बाबांनी तुझं लग्न करायचं ठरवले, मुलगी पण बघितली त्यांनी. मी? किसन मोठे आश्चर्याने सुंदरकडे बघत म्हणतो. सुंदर किसनकडे डोळे मोठाले करून बघते. तेव्हा किसन बोलतो, हो हो, खरं सांगते तुझी आई, मी तुझ्यासाठी मुलगी बघितली आहे. तिच्या वडिलांना बोलावलं पाठवतो 2-3 दिवसात. वसुदेव खाली मान टाकून, तुम्हाला जे करायचं आहे ते करा, मला नका सांगू यातलं काही, असं बोलून तो तिथून निघून जातो. सुंदरबाई आणि किसन एकमेकांकडे पाहून हसतात. लाजले की काय हे पोरग. आता माया हे सगळं ऐकत असते. नेमकं काय चालू आहे तिला कळत नाही. किती सुंदरला विचारते, आई काय झालं, कोण लाजलं. आता वहिनी येणार आहे. वहिनी म्हणजे कोण, काय असते हे वहिनी, असे अनेक प्रश्न ती आईला करत असते. अगं, वसुदेव दादाचं लग्न करणार आहोत, सुंदर मायाला सांगते. असं सांग ना, मग दादाला बायको येणार आहे म्हणून. तेवढ्यात भीमराव, अजय आणि विजय घरी येतात. भीमराव मायाला विचारतो, काय ग, कोणाची बायको येणार आहे. माया तोत्रा आवाजात भीमरावला बोलते, तुझी नाही, वसुदेव दादाची बायको येणार आहे. असं बोलून माया खेळायला पळते. विजय आणि अजय सुंदरला विचारतो, आई, माया जे सांगत होती ते खरे आहे का. हो खरं आहे, तुझ्या बाबांनी आणि मी निर्णय घेतला आहे की यावर्षी वसुदेवचं लग्न करायचंय. बरं, तुम्ही बसा, गोष्टी करत मी येतो बाहेरून, मुलीचं बघतो काय आहे ते. असं बोलून किसन बाहेर जातो. किसन मालताच्या त्याच्या घरी जातो आणि तिच्या नवऱ्याला सांगतो की आम्ही वसुदेवचं लग्न करायला तयार आहे, मुलीच्या बापाला बोलावणं करा. आणि तो त्याच्या कामी जातो. तेवढ्यात सुंदर मालताच्या घरी येते आणि तिला सांगते की वसुदेवचे बाबा मांडले आहेत त्याचं लग्न करायला. अहो हो, सुंदर भाऊजी आले होते, आत्ताच गेले, यांच्यासोबत बोलणं झालं त्यांचं. दादाला निरोप पाठवून लवकर बोलावणं करते. 3-4 दिवसानंतर मला सुंदरच्या घरी येते आणि तिला सांगते की उद्या वसुदेवला बघायला पाहुणे येणार आहेत, त्याला उद्या कामाला नको पाठवू, घरी राहायला सांग. एवढं बोलून मला घरी जायला निघते. सुंदर सांगते, त्याला घरी राहायला आधी इकडं तरी ये, पान खाऊन जा, आग्रह करत. हो, पण मला पान खाण्याची खूप तलब लागली आहे. जेवण केले आणि तुला निरोप सांगायचा म्हणून पान न खाताच निघून आले. दे मग लवकर, मला काम उरकवायचे आहेत, उद्याची व्यवस्था पण करायची आहे. सोबत दिवस झाले येणार आहे वाटतं. हो, मला पण उद्याची चिंता लागली आहे. आता दुसऱ्या दिवशी सुंदर सकाळी लवकर उठून सर्वांकडून आवडते रांगोळी वगैरे घालून तयार असते. माया सकाळी लवकर उठून सुंदरला विचारते, आई, आज पण बिन आहे का, लवकर काम झाले तुझे, बाबा कुठे गेले दिसत नाही आहे. सुंदर मायाला मोठ्या प्रेमाने समजावून सांगते, अगं बाई, आज वसुदेव दादाला पाहुणे बघायला येत आहेत, बाबा दुकानात गेले सामान आणायला, आज मस्त काही गोडगोड करूया. कसा आहे तर. माया मोठा गंभीर विचार करून बोलते, बरं तू जा आत्ता खेळायला, मला काम उरकू दे. सुंदर बोलते. किसन सामान घेऊन घरी परततो आणि सुंदरला आवाज देतो, सुंदर, इथे सामान आणलं, पोरं कुठे दिसत नाही आहेत. अहो, वसुदेव गेला कामाला, थोडं काम आहे म्हणे, येतो म्हणत होता लवकर. काम उरकवून अजय कढीपत्ता आणायला गेला आणि विजय दूध आणायला पाठवला आहे.
आपली माया असेल इथे कुठे. तेवढाच विजय आणि अजय घरी येतो. आई, हे घे कढीपत्ता आणि दूध आणले आहे. आणि ती काकू सांगत होती पाहुणे आले म्हणून तिच्या घरी बसले आहेत. आता येतील थोड्या वेळात. हातात कुठे दिसला नाही. पाहुणे येतील आता. तो घरी हवा होता. अरे होचा, दादा कामावर गेलाय. त्याला बोलावून आणा आणि सांगा बाकीचे काम नंतर कर म्हणून. विजय अजयला बोलतो, दादा तू घरी थांब, आईला कामात मदत कर. मी दादाला बोलावून आणतो. आणि विजय वसुदेवला बोलावून आणायला निघतो. वसुदेव काम करत आहे. विजयला दिसते. अरे दादा घरी चल, आई बोलावत आहे. पाहुणे येतील आता घरी थोड्या वेळात. अरे हो, थोडंच आले माझे होत सगळं काम, असं थोडं बाकी आहे. तू जा समोर, मी येतो. वसुदेव बोलतो, नाही दादा सोबत जाऊ आपण, नाहीतर आई माझ्यावर ओरडेल. वसुदेवला सोबत का नाही आणलं म्हणून. विजय बोलतो, बरोबर आलोच, थांब सोबत जाऊ. सगळं काम उरकवून वसुदेव आणि विजय घरी जातात. दरवाजात पाय टाकताच किसन बोलतो, हा बघा आला वसुदेव. ई बस, आत्ताच आले पाहुणे, तुला विचारत आहेत. हो बाबा, थोडा जास्त उशीर झाला कामात. वसुदेव किसनला बोलतो. त्यावर मुलीचे वडील म्हणतात, नाही हो पाहुणे, बुवा आम्हीच लवकर आलो गावावरून. सकाळीच निघालो, वापस जायला रात्र नको व्हायला म्हणून. सुंदरला त्या पाहुण्यांमध्ये जाण्याचे रीत नसे म्हणून ती विजयला इशाऱ्याने, कोण होते इकडे, त्यांना जेवणाचा विचार. विजय किसनला म्हणतो, बाबा जेवण करून घ्या, सगळे सोबतच बोलणं चालणं पण होईल. हो, आणि जेवायला किसन बोलतो. जेवण करता करता त्यांच्या अर्ध्या गोष्टी संपतात. जेवण वगैरे करून मुलामुलींच्या बद्दलच्या गोष्टी आणखी चालू होतात. मुलीचे वडील म्हणतात, आम्हाला मुलगा पसंत आहे. तुम्ही सांगा तुमचा काय विचार आहे. कधी येता मुलीला बघायला. असं काय बोलताय पाहुणे, आमच्या सुंदर आणि मुलगी बघितली आहे. दोघांचा जोडा चांगला जमेल असे सुंदर सांगत होती. बहीण भावासारखी जोडी आहे म्हणून आम्हाला मुलगी पसंत आहे. किसन बोलतो, नाही असं काय करताय. खूप दिवस झाले माझ्या मुलीला येऊन, 4-5 महिने झाले असतील. तिला येथे येऊन तेव्हा बघितली असेल त्यांनी. तिला तुम्ही कळवा आम्हाला, कधी येणार आहात मुलीला बघायला. चला तर आम्ही निघतो आता, घरी जायला उशीर होईल. आम्हाला तशी मुलगी, माझी नशीबवान आहे की तिला वसुदेवसारखा मुलगा नवरा म्हणून मिळणार आहे. तसं तर आम्ही नशीबवान आहोत जी आम्हाला तुमची मुलगी सून म्हणून मिळणार आहे. खूप मुलाची आहे तुमची पोर. किसन बोलतो, चला तर मग आम्ही निघतो. हातात हात घेऊन मुलीचा बाप निरोप घेतो. उर्वरित भाग पुढील भागात.